सुहानी खूप खुश होती कारण ती एका मोठ्या कुटुंबाची सून होणार होती. शेठ रायचंद यांचं नाव शहरातल्या मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये घेतलं जायचं आणि त्यांच्या बंगल्याची चर्चा पूर्ण शहरातच काय तर जवळपासच्या सगळ्या शहरांमध्ये होती. सुहानीला वाटत होतं की खरंच ती खूप नशीबवान आहे जी एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणार आहे. लग्नानंतर जेव्हा सुहानीने पहिल्यांदा गृहप्रवेश केला तेव्हा तिच्या मनात लाडू फुटत होते. जसा पहिला स्वयंपाकाचा दिवस आला सुहानीच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. सुहानी वहिनी, आईने सांगितलंय की तुला आज पहिल्यांदा शिरा बनवायचा आहे. चल मी तुला किचन दाखवते. अच्छा, आजचा पहिला पदार्थ मी पण खूप विचार करून ठेवलाय. माझ्या मनात आहे की मी पण हलवा करून त्याचा व्हिडिओ बनवून माझ्या सोशल मीडियावर टाकीन. तू मोबाईल फोननी माझा व्हिडिओ बनवशील ना नंदिनी? सुहानीचं बोलणं ऐकून नंदिनी खूप जोरात हसली. काय झालं नंदिनी, तू हसतीयस का? मी काही वेगळं बोलले का? तू पण तर टीव्ही बघतेस ना? आजकाल सगळ्याच नवीन सुना आपल्या पहिल्या पदार्थाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतात. वहिनी, त्यांच्या किचनमध्ये आणि आपल्या किचनमध्ये खूप फरक आहे. त्यांचं किचन किती सुंदर असतं आणि आपलं किचन अगदी जुन्या काळातलं आहे. व्हिडिओमध्ये त्याचं बॅकग्राऊंड अजिबात चांगलं येणार नाही. बाकी तुझी मर्जी. चल मी तुला दाखवते. तुला जर व्हिडिओ बनवायचाच असेल तर मी बनवीन, पण आपल्या दोघींपैकी एकीला बाहेर थांबावं लागेल. किचन खूपच छोटं आहे. म्हणजे मला समजलं नाही, एवढ्या मोठ्या बंगल्यात छोटंसं किचन? सुहानी, आज तुझा पहिला दिवस आहे किचनचा. नंदिनी बरोबर जा आणि शिरा बनवण्याची तयारी कर. हो आई. किचनमध्ये जाते तर आश्चर्यचकित होते. किचन एवढं छोटं होतं की तिथे मुश्किलीने केवळ एकच माणूस उभं राहू शकत होता. एकतर सुहानी तिथे उभी राहून शिरा बनवू शकते किंवा मग तिची नणंद नंदिनी तिथे उभी राहून व्हिडिओ बनवू शकते. दोघी जणी तिथे एकत्र शक्यच नव्हतं. इतक्या छोट्या किचनमध्ये एवढ्या सगळ्या सामानासकट कोण कसं काम करू शकेल? सुहानीने खूप स्वप्न पाहिलं होतं की तिच्या पहिल्या स्वयंपाकाचा ती व्हिडिओ तयार करेल आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेल. पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं. वहिनी, व्हिडिओ बनवू का? नाही, राहू देत. बॅकग्राऊंड पण चांगलं येणार नाही आणि किचन खूपच छोटं आहे. कोणाला दाखवायलाही चांगलं नाही वाटणार. सुहानीचं मन नाराज होतं. मोठ्या मुश्किलीने तिने शिरा तयार केला. तिचं लक्ष सतत किचनच्या भिंतींवर जात होतं. देव जाणे ते किती जुनं स्वयंपाकघर होतं. आता रोज रोज तिला किचनमध्ये स्वयंपाक करताना त्रास व्हायचा. ती जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा किचनमधलं सामान एकतर इकडे तिकडे व्हायचं किंवा ते पायाखाली यायचं. सुहानीच्या लग्नाला आता 4 महिने झाले होते. आता ती त्या छोट्या किचनमध्ये खूपच त्रासलेली होती. काय करू, कुठे ठेवलं होतं मला काहीच आठवत नाहीये. सकाळी इथेच तर ठेवलं होतं. काय झालं सुहानी, काय शोधतीयेस? बाबा खूप वेळापासून चहा मागतायत. मी बिस्किटांचा डबा शोधतीये. सगळ्या किचनमध्ये बघितलं पण मला सापडलाच नाही. थांब जरा, मी बघतो. हे बघ, तिथे ठेवलेलं आहे खाली. मला तर कंटाळा आलाय. एवढ्या छोट्या किचनमध्ये ना नीट काही सापडतच नाही. मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या मोठ्या घरात किचन एवढं छोटं का आहे? अगं सुनबाई, काय बोलतीयस तू? तुला माहितीये, आम्ही सगळ्या जावा याच किचनमध्ये सगळ्या कुटुंबासाठी खाणं बनवायचो. आजपर्यंत आम्हाला कधीच कसली अडचण आली नाही. आता सगळे वेगळे झालेत म्हणा, पण याच किचनमध्ये सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाक बनायचा. मला तर या छोट्या किचनची खूप सवय झालीये. तुला काय अडचण होतीये माहित नाही. सुहानी आपल्या सासूचं बोलणं ऐकून गप्प तर बसली, पण मनातल्या मनात ती खूप चिडलेली होती. त्याच दिवशी संध्याकाळी सुहानीच्या 2 मैत्रिणी तिला भेटायला येतात. सुहानी, काय झालं? तू तुझ्या स्वयंपाकाच्या पहिल्या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर नाही केलास? आम्ही तर तुझ्या पहिल्या पदार्थाच्या व्हिडिओची वाट बघत होतो. काय झालं? शिरा नीट बनला नाही का म्हणून तू व्हिडिओ पोस्ट केला नाहीस? असं नाहीये. माझंही खूप मनात होतं की मी माझ्या पहिल्या पदार्थाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकेन म्हणून, पण माझं दुसरं कारण होतं. असं काय कारण होतं? एवढं सुंदर घर आहे, एवढा मोठा बंगला आहे जेवढं आमचं घर सुद्धा नाहीये. खरंच तू किती नशीबवान आहेस की तुला एवढं मोठं सासर मिळालंय. इथे तर तू तुझे छान छान फोटो घेऊन सुद्धा टाकू शकतेस. मग तू पहिल्या दिवसाचा पदार्थ टाकायला का नाही म्हणालीस? सुहानी जेव्हा आपल्या दोन्ही मैत्रिणींना किचन दाखवते तेव्हा त्या दोघींना सगळं काही कळतं. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? एवढं मोठं घर आणि इतकं छोटंसं हे किचन. या किचनमध्ये नीट उभी सुद्धा राहू शकत नाही. मग व्हिडिओ कसा बनवणार? हो यार, तुझा प्रॉब्लेम आम्हाला आत्ता कळतोय. अगं पण तू या छोट्या किचनमध्ये स्वयंपाक कशी करतेस? मला तर इथे खूप भीती वाटतेय. तेव्हा सुहानीच्या पायाजवळचा ड्रम खाली पडतो. अरे, हा ड्रम इथे कोणी ठेवला? सांभाळून सुहानी, काहीतरी कर. तुझं हे किचन तू बदल.
असं तर तुला खूप त्रास होईल. त्या दिवशी सुहानीला खूप राग आला आणि ती त्या दिवशी उपाशीच राहिली. तिने ठरवलं होतं की जोपर्यंत तिचं किचन मोठं करत नाही तोपर्यंत ती जेवणार नाही. आई, वहिनीने जेवायला नकार दिलाय. ती म्हणते की जोपर्यंत किचन मोठं करणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. हे बरे, आम्ही तरी इतकी वर्ष काढली त्या स्वयंपाकघरात. या आजकालच्या सुना, यांना म्हणे किचन मोठं हवंय. घर मोठं आहे ना, मग किचन मोठं करून काय करणार आहे? आई, तुला एक सांगू, आपण काळानुसार आपल्या घरामध्ये खूप बदल केलेत, पण किचन बदलण्याच्या बाबतीत कधीच विचार केला नाही. त्रास तर मलाही तिथे खूप होतो, पण मी तुला मुद्दामच काही म्हणाले नाही, कारण तसंही लग्न करून मी दुसऱ्याच घरी जाणार आहे. कारण असं वाटायचं की इथे जरी किचन छोटं असलं तरी माझ्या सासरी किचन मोठंच असणार आहे. आणि तुला तर माहितीच आहे, ज्या घरात माझं लग्न ठरलंय तिथलं किचन तर खूप मोठं आहे. ते म्हणतात ना, आधुनिक किचन, मॉड्युलर किचन म्हणतात त्याला. आजकाल खूप डिझायनर किचन बनतात आई. माझ्या सासरी सुद्धा असंच मॉड्युलर किचन बनलेलं आहे. आई, तू पण वहिनीसाठी असंच किचन तयार कर. तिची आई नंदिनीचं बोलणं मनापासून ऐकत होती. काही वेळानंतर तिने अनिलला बोलावलं. जरा विचारपूस कर, ते आधुनिक किचन बनवायला किती पैसे लागतील ते. आधुनिक किचन म्हणजे आपण आपल्या घरातलं किचन मोठं करणार आहे का आई? हो अनिल, मलाही तुझ्या आईचं म्हणणं पटतंय. आपण आपलं घर तर मोठं आणि सुंदर बनवलंय, मग किचनही तेवढंच मोठं, आधुनिक आणि सुंदर असायला हवंय. नंदिनी, तुझ्या सासरचं जे किचन आहे ना ते खूप छान आहे. मी विचार करतोय तुझ्या सासऱ्यांशी बोलून तसंच किचन आपल्या इथे पण बनवूया. ठीक आहे बाबा, मी आत्ताच जाऊन वहिनीला हे सांगते. हे सगळं ऐकून ती खूप खुश होईल. रागाने तशीच तोंड फुगवून बसलीये. नंदिनी सुहानीला नवीन किचन बनवण्याची ही खुशखबर देते. ते ऐकून सुहानी खूप खुश होते. काही दिवसातच सुहानीच्या सासरी एक मोठंसं शानदार किचन तयार होतं. सुहानी नेहमी आपल्या किचनचा विचार करायची. तिला किचन खूप मोठं हवं होतं आणि आज नेमकं तसंच किचन झालं होतं जसं तिला हवं होतं. एका मोठ्या किचनचं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. उमा आणि रमा फक्त म्हणायला तशा चुलत बहिणी होत्या, पण त्यांच्यातला जिव्हाळा मात्र अगदी सख्ख्या बहिणींसारखा होता. लग्नानंतर त्यांचं नातं आता मोठ्या आणि छोट्या जावेचं झालं होतं, पण तरीही त्यांच्या नात्यात काही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांची सासू शोभा खूप आनंदी होती. तुम्हा दोघी बहिणींमध्ये एवढं प्रेम आहे की सगळेजण तुमचं कौतुक करतात. उमा, रमा तुझी मोठी जाऊ आहे, पण तरीही तुम्ही दोघी मिळून इतकं प्रेमाने वागता आणि हे नातं छान टिकवता. थँक्यू आई. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या की आमच्यातलं प्रेम असंच राहू दे. आई, खरंच मी तर मागच्या जन्मी खूप चांगली कर्म केली असतील, जी उमा दीदीसारखी मोठी बहीण आणि मोठी जाऊ मिळालीये. बरं, तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या माहेरी कधी जाणार आहात? आई, वंश, कार्तिक, प्रिया आणि राजू ट्युशनवरून आले की मग आम्ही निघू. बरं, छान मज्जा करा उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी. संध्याकाळी उमा आणि रमा आपापल्या मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी राहायला जातात. एका संध्याकाळी त्या दोघी बाजारात जायला निघतात. मला मँगो शेक प्यायचंय. आजी, मला तर चॉकलेट शेक प्यायचंय. एक काम करू मा, मुलांसाठी मँगो शेक घेऊन ये. ठीक आहे आई, या चौघांसाठी घेऊन येते. कोण चार? दोघं तर आहेत. रिया आणि कार्तिकसाठी बनवायची काही गरज नाहीये. ते येण्याआधीच या दोघांना लवकर लवकर प्यायला देते. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे की मी त्या चौघांसाठीही मागू शकेन. आणि तू पण जरा कमी लक्ष देत जा त्यांच्याकडे. आई, रिया आणि कार्तिक आमच्याच घरातली मुलं आहेत. काकी पण आपल्याच घरातली आहे. ती मुलंही आपल्याच घरातली आहेत ना. तू पण ना उगाच काहीतरी विचार करत असतेस आई. वंश, चारू, हे घ्या तुमच्या दोघांची ही चॉकलेट आईस्क्रीम. मी म्हटलं रिया आणि कार्तिक आईस्क्रीमसाठी हट्ट करत होते, मग तुमच्या दोघांसाठी पण घेऊन जावं. लवकर खाऊन घ्या, नाहीतर ती पिघळून जाईल. हो काकी, आई म्हणाली की या दोघांसाठी पण घेऊयात. अहो ताई, आज वेळ होता म्हणून डॉक्टरांकडे गेलो, पण त्यांचं क्लिनिकच बंद होतं, म्हणून तर यायला उशीर झाला. अगं उमा, तू बेडशीट घेतलेस का? हो घेतले मी काकी. हाच फरक होता उमा आणि रमाच्या आईमध्ये. पण उमाने घरी जाऊन आपल्या आईला समजावलं. आई, माझं आणि रमाचं एकच माहेर आहे. बाबांचं आणि काकांचं एकच बिझनेस आहे. मग असा भेदभाव का करतेस आई? तुला कळतंय का, तुझ्या या बोलण्याचा परिणाम मुलांवरही होऊ शकतो. कार्तिक, हा बॉल माझ्या आजीने दिलाय. तू तुझ्या आजीला सांग ना की असाच मोठा बॉल आणून दे. कार्तिक, वंशला त्या बॉल बरोबर खेळू दे.
आपल्या आजीने बघ कसं छान गेम दिलाय आपल्याला. चल आपण तो गेम खेळूया. आता आपण दोघं या दोघांना आपल्या आजीने दिलेला गेम खेळूच द्यायचा नाही. हो चालेल. चल आपण पण आपल्या आजीला सांगूया की असाच गेम आम्हाला पण घेऊन दे म्हणून. हो हो आपण पण असाच गेम आणूयात. आजी, बघितलं साई, मुलांमध्ये पण तोच भेदभाव यायला लागलाय जो तू करतेस. ते पण तुझी आजी माझी आजी करायला लागलेत. आई, मी आणि रमा एकमेकींवरती खूप प्रेम करतो आणि मुलांनी जर असा भेदभाव केला तर मला हे अजिबात आवडणार नाही. उमा आणि रमा काही दिवसांनी माहेराहून आपल्या सासरी परत आल्या. तेव्हा त्यांनी मुलांमध्ये खूप बदल पाहिले. तुला माहिती आजी, आम्हाला 2 आजी आजोबा आहेत. कार्तिक आणि रियाची आजी पण आमची आजी आहे. हो, आणि वंश आणि चारूची आजी आमची आजी आहे. हे बघ आजी, आमच्या मोठ्या आजीनी आम्हाला हे वाला गिफ्ट दिलं. हो, आणि छोट्या आजीने आम्हाला पण गिफ्ट दिलं. अरे वा, तुमच्या दोन्ही आज्यांनी तर तुम्हाला खूप छान छान गिफ्ट दिलेत की. आता तर तुमची छान मज्जाच आहे. तुम्हाला 2-2 आज्या ज्या आहेत. मुलांचं हे गोड बोलणं ऐकून उमा आणि रमाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात आणि मग दोघी छोट्या आणि मोठ्या जावा, अर्थातच दोघी बहिणी प्रेमाने एकमेकींना जवळ घेतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.